रायगड बघितलाय कधी? रायगड बांधला कसा महाराजांनी? वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे महाराजांचा, ग्रहगोलांचा अभ्यास आहे महाराजांचा. तुम्ही सिंहासनावर उभा राहिला तर तुम्हाला समोर नगरखाना दिसतो. ज्या दिवशी राज्याभिषेक होता त्या दिवशी सूर्य उगवला, तो बरोबर नगरखान्याच्या मध्यातून उगवला आणि तो सरळ असाच वर वर आला. 12 वाजता ज्यावेळी महाराज सिंहासनात ईश्वर होते तेव्हा तो सूर्य बरोबर महाराजांच्या माथ्यावर होता. असं नाही कुठलं क्षेत्र प्रांत ज्या क्षेत्रात महाराजांनी ठसा उमटवला नाही, अजिबात. विलक्षण आणि अद्भुत 450 किल्ले आहेत महाराष्ट्रात. पैकी 360 स्वराज्यात होते. पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला. महाराजांनी 110 किल्ले बांधले. स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याच्यापेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरव, वाणी, मुलाणी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे सगळे कारखाने चालू केले, किल्ले बांधायचं काम चालू केलं, तळी काढायचं काम चालू केलं. प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं. सैन्य पाठीवर नाही, सैन्य पोटावर चालतं. पोट भरलेलं असलं तर पाठीचा कणा ताट राहतो. पोट भरलेलं असलं तर अस्मिता आठवते. पोट भरलेलं असलं तर अन्यायाच्या विरोधात धावून जायची ताकद येते. महाराजांनी पहिलं काम केलं, सर्वांस पोटास लावणे आहे. कशासाठी? स्वराज्य सगळ्यांना पोटाला लावण्यासाठी. महाराजांनी पहिलं ते उद्दिष्ट पार केलं. आणि मग ही पोट भरलेली माणसं मनगटाच्या बळावर लढायला सज्ज झाली.